पहिल्या रजनीमध्ये तमाम सर्व क्रीडा रसिक WTC वाहिनीच्या माध्यमातून आमच्या समवेत जोडले त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं आई कामदेवी चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. आणि जे प्रेक्षक सीमारेषा बाहेर आहेत सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आणि आजच्या रात्रीमधील हा अंतिम सामना जिथे पडगे 40+ संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले तोंडरे 40+ टीमला. आघाडीची जोडी विश्वास पाटील मिलिंद पाटील ऑन स्ट्राईक वरती खेळताना पाहायला मिळेल मिलिंद. नॉन स्ट्राईक एंड वरती विश्वास पाटील आपण पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅक वरती निलेश. ज्या यस टायमर लावला जाईल 3 षटकाचा सामना. पहिले 2 षटके तुम्हाला 10 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचे याच्याकडे लक्ष असू द्या. अतिरिक्त वेळ खर्च कराल तर मात्र तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू घेणं बंधनकारक राहील. 2:32 झालेले आहेत आणि पहिला बॉल इथून डिलिव्हर केला जाईल. मॅच ऑन लेट्स प्ले. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. इथून जो संघ जिंकेल तो मात्र अंतिम रात्रीमध्ये खेळणार म्हणजे सुपर 12 मध्ये दाखल होणार यामध्ये तिला मात्र शंका नाहीये. टेंबोडे संघाने सुपर 12 मध्ये धडक मारले. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो मात्र सुपर 12 मध्ये दाखल होईल. मॅच ऑन. हो निलेशचा पहिलाच बॉल अगदी मधोमध सापडलेत. पंचांचा इशारा. फिंगर गोस अप. विकेटचं पतन पहिल्याच बॉल वरती. मिलिंद पाटील बॅक टू द पवेलियन. तो अगदी मधोमध खरं तर फलंदाज सापडले. मिलिंद पाटील यांची खेळी संपुष्टात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहाल नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रमोद पाटील दाखल झालेले आहेत. निलेशचं कौतुक करावे लागेल. मागील षटकामध्ये देखील एकही धाव खर्च नव्हती केली. 3 विकेट त्याच्या खात्यामध्ये होत्या. एक चलाक गोलंदाज म्हणून निलेशकडे पाहिलं जातं आणि निलेशने मात्र पहिल्याच बॉलवरती मैदानाच्या बाहेर पाठवलं मिलिंद या खेळाडूला. आता प्रमोद पाटील 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी दाखल झाले. 3 षटकाचा सामना आहे. जास्तीत जास्त धावा कशा प्रकारे स्कोर वरती लावल्या जातील याचा प्रयत्न 2 फलंदाजांना इथून करावा लागेल. कारण पडगे टीम देखील तितकाच ताकदीचा संघ आहे. अष्टपैलू खेळाडू पडगे टीमकडे देखील आहेत. त्यामुळे इथून धाव संख्या चांगली उभारावी लागेल बॅटिंग करत असताना तोंडरे 40+ टीमला. निलेशचा पुढचा बॉल. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवले. चांगली कामगिरी राहिली निलेशच्या गोलंदाजाशी. पहिल्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं 3 विकेट त्याने मिळवलेत मागील मॅचमध्ये. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न प्रमोद पाटीलचा असफल पाहायला मिळतोय. हा बॉल देखील निलेशचा चांगला पाहायला मिळतोय. टप्पा खाल्यानंतर बॉल स्विंग होतोय. आतमध्ये वळवण्याची शैली ही निलेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. म्हणजे लगातार 2 बॉल डॉट केलेत. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. चांगली सुरुवात पडगे 40+ टीम कडून निलेश या गोलंदाजाशी आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल 3रा बॉल इथून डिलिव्हर केला जाईल. हो यावेळी देखील लाऊड फील केली होती. हा बॉल देखील चांगला पाहायला मिळाला. समर डिलिव्हरी. टप्पा खाल्यानंतर बॉल खोलवर राहिलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहाल क्लोज किपिंग केलं ते प्रीतम पाटील यांच्या माध्यमातून. बॉल विसावला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा बॉल देखील डॉट. लगातार 3 बॉल डॉट फेकले जात आहेत. थोडंसं दडपण निर्माण केलं जात आहे फलंदाजी करणाऱ्या तोंडरे 40+ टीमच्या फलंदाजावरती. प्रमोद लगातार 2 बॉल डॉट खेळला जातोय. दडपण आणि दडपण पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक अप्रतिम पाहायला मिळतंय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने तटवलाय. गॅप मध्ये बॉल एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न प्रमोद पाटीलचा सफल पाहायला मिळेल. या बॉलवरती मिळतील धावा 4 चौकार. चार धावा आल्या. डीजे जयेश आमच्या समवेत जोडलेत. अगदी सर्व प्रेक्षकांना मनमोहित मनमुक्त करण्याचं काम डीजे जयेशच्या माध्यमातून केलं जात आहे. माहोल बदलण्याचं काम खरं तर डीजे कक्ष करत असताना डीजे जयेश आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत करूया. पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉल एक्झिक्यूट केला. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून धन 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 करत सीमा रेषा पलीकडे बॉल चाललाय.
या बॉलवरती धावा मिळतील 4 चौकार. पहिले 2 बॉल फेस करत असताना प्रमोद पाटीलने 2 बॉल डॉट खेळले होते आणि मागील 2 बॉलवरती प्रहार आणि प्रहार पाहायला मिळाला. टोटल 8 धावा स्कोर कार्ड वरती लागले. 2 चौकार पहिल्या षटकामध्ये निलेशला खेचले गेले जात आहेत. निलेशचे पहिले 3 चेंडू अगदी अप्रतिम होते, परंतु मागील 2 बॉल 4-4 आपल्याला पाहायला मिळाले. ओ पुन्हा एकदा ऑन साइडला, क्या बात आहे. स्वेलेग रिझर्व मध्ये चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे. या बॉलवरती देखील धावा मिळतील 4 चौकार. नंतरचे शेवटचे 3 चेंडू आपण पाहिले तर मात्र लगातार 3 चौकार प्रमोद पाटीलच्या बॅटमधून आले. त्यामुळे पूर्णपणे जे षटक चांगलं होतं त्याचं मात्र षटकाचं पूर्ण विश्लेषण बदलून टाकलं. 12 धाबा आल्या आणि 12 धाब्याच्या मदतीनं आपण पाहतोय पहिल्या षटकाची समाप्ती झाली. दुसऱ्या षटकाची इथून सुरुवात केली जाईल. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती सुरेश जोशी. चला 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक इथे संपवलंय. सुरेश जोशी दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टाइम अलर्ट आहे. थोडं स्पीडअप घ्या. 2:38 झालेले आहेत. जडमध्ये बॉल डिलिव्हर केला. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझर्व मध्ये बॉल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील. चेंडू पकडतील, फेकतील. तोपर्यंत या बॉलवरती मिळेल फक्त सिंगल. सिंगल धाबेच्या मदतीनं धावसंख्या 13 या आकड्यावरती. विश्वास पाटील च्या बॅटमधून सिंगल आले. 13 धाबा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. प्रमोद पाटीलने मागील 3 बॉलवरती 3 चौकार खेचलेत. पॉवर प्ले मध्ये चांगले बॅटिंग. अगदी वॅकंट एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल आपल्याला होताना पाहायला मिळाले. आता 30 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू आहेत, त्यामुळे थोडंसं गॅप शोधणं कठीण बनेल. यावेळी पुन्हा एकदा लॉट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात, परंतु कॅचचा कोणताही कॉल नाही. इथे मात्र मिळाल्या 2 धाबा. 2 धाबेच्या मदतीने संघ 15 या आकड्यावरती. कॅचची संधी होती. हाफ चान्स होता. कन्वर्ट करता आला पाहिजे होता, परंतु प्रयत्न मात्र तिथे पाहायला मिळाले नाहीत आणि त्या कारणामुळे या बॉलवरती 2 धावा मिळतील. धावसंख्या 15 या आकड्यावर. 15 ऑन बोर्ड. प्रमोद पाटील चांगले बॅटिंग करत असताना आपण पाहतोय 6 बॉल फेस करत असताना 14 धावा त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला प्रमोदच्या. यावेळी खरा बॉल ऑन साइडला तडाखा. प्रॉपर टायमिंग. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. प्रमोदच्या बॅटमधून दमदार हिट षटकार. टप्प्याचा बॉट लेग ब्रेक करायचा होता आणि त्यामुळे आपण पाहिलं भरपूर टायमिंग. स्लोअर वन लवकर पिक केला फलंदाज प्रमोदनं आणि फेकून दिला सरळ सीमारेषा पलीकडे. 6 धाबेंकरता षटकार. 6 धाबेच्या मदतीनं संघ 21 या आकड्यावरती. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ऑफ साईडला. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तैनात आहेत. दूरवरून चेंडू पर्यंत येतील. चेंडू पकडण्याच्या प्रयत्नामध्ये मिस फेल जातोय सरळ सीमारेषा पलीकडे. 4 धाबेंकरता चौकार. प्रयत्न केला, परंतु चेंडू टप्पानंतर चेंडूने वळण घेतलं. ही थोडी वैशिष्ट्य राहिले या खेळपट्टीचं, या मैदानाचं. भौगोलिक परिस्थिती आपण पाहिली तर खेळाडूंना आपण पाहतोय थोडंसं स्ट्रगल करावं लागतोय बॉल अडवण्यासाठी. या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. निर्धाव बॉलची सांगत आपण पाहतोय. धावसंख्या स्थिरावेल. टोटल 25 ऑन बोर्ड. 25 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये
तोंडरे 40+ टीमच्या फलंदाजांच्या माध्यमातून केलं जात आहे. खऱ्या अर्थाने प्रमोद पाटीलचं कौतुक करावं तितकं कमी. टोटल धावसंख्या 25 आणि वैयक्तिक 24 धाब्यांवरती प्रमोद पाटील सध्या खेळत असताना आपण पाहत आहोत. स्टेट ऑफ द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनमध्ये चेंडू पकडतील फेकतील क्षेत्ररक्षक, तोपर्यंत या बॉलवरती सिंगल धाव निश्चित कंप्लीट केली जाईल आणि इथून मात्र षटकाची होईल समाप्ती. 2 षटकाच्या खेरीज धाव संख्या आपण पाहिली. टोटल 26 धाब्यांवरती एक गडी गमावलाय तोंडरे 40+ या संघाने. दोन षटकाची समाप्ती झाली. टोटल धाव संख्या 13.00च्या सरासरीने 26 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. अंतिम षटक. लहू भोईर या गोलंदाजाला गोलंदाजीसाठी प्राचारित करण्यात येते. डेथ ओव्हरमध्ये 26 धावा आपण पाहिल्या 2 षटकामध्ये. आता इथून लहू भोईरला इकॉनॉमिकल षटक फेकावं लागेल, कारण धावसंख्येचा एकंदरीत विचार कराल तर तोंडे 40+ टीमने चांगली धावसंख्या उभारले. पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकला होता, पण टीमने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला. बॅटिंगसाठी तोंडे टीमला इन्व्हाइट केलं. ओ यावेळी पहिलाच बॉल फेस करत असताना या ओव्हरमधला प्रमोद च्या माध्यमातून इथे चिकी सिंगल. वाईडसाठी ना, यस ते बॅट्समनने रिव्ह्यू घेतलाय. वाईडसाठी चॅलेंज केलं जात आहे, एक चेक केलं जाईल. इट इज अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल, खूप आतमधून बॉल विसरतोय विकेट किपरच्या हातामध्ये. या बॉलवरती सिंगल मिळेल. आता स्ट्राईक वरती लहू भोईर यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर उमेश भोईर यांच्या माध्यमातून खिडूकपळा यांच्यामधून 1000 रुपयाचं कॅश प्राईज. हो, यावेळी आपण पाहिलं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने बॅटमध्ये संपर्क होत नाहीये. या बॉलवरती देखील कोणतीही धाव नाही आपण पाहतो. वाईट बॉल आपण पाहतोय. आपण तर धावसंख्येमध्ये बदल केला जाईल. टोटल 28 ऑन बोर्ड. 28 धावा स्कोर कार्डवरती. स्ट्राईकवरती विश्वास पाटील यांना आपण पाहतोय. रायगडचा राणा वाघ बघूया कशा प्रकारे बॅटिंग करेल. उर्वरित काही बॉलचा अजूनही खेळ बाकी. हो, लॉफ्ट केलाय, लवकर पिक केलाय, बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. विश्वास पाटीलच्या बॅटमधून हा दमदार हिट षटकार. तेजेश ज्या प्रकारे विश्वास पाटील सरांनी षटकार ठोकला, त्यांचं सुमधुर गीत अगदी ऐकायला मिळालं. रायगडचा ठाण्या वाघ का म्हटलं जातं खरं तर विश्वास पाटील या खेळाडूला अगदी लांब लचक षटकार ठोकला. प्रॉपर टायमिंग. खरं तर चेंडू आणि चेंडू फळीमध्ये आवाज देखील सुमधुर आला होता आणि चेंडू खरं तर लॉंगॉन आणि काव कॉर्नरच्या मधून सीमा रेषा पलीकडे पाठवला. 6 धाबीच्या मदतीनं धावसंख्या 34 या आकड्यावरती. 34 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. उर्वरित 4 बॉलचा अजूनही खेळ बाकी. चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यश मिळालंय तोंडरे 40+ टीमला. पडगे संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा चुकीचा निर्णय ठरला की काय हे मोठं प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये. 34 धावा लागले स्कोर कार्डवरती. 2 चेंडूचा खेळ झालाय. लहू भोईरचा पुढचा बॉल. स्ट्राईक वरती विश्वास पाटील. हो, पुन्हा एकदा मोठा फटका लगवायचा आहे. मिस टायमिंग स्ट्रोक झालाय. नो मॅन स्लॅम मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 40+ क्रिकेट 1 धाव आरोग्यासाठी असं म्हटलं जातं. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय 36 या आकड्यावरती. 36 ऑन अ बोर्ड.
36 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी आणि अगदी चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तोंडरे 40+ टीम कडून लवकर पहिली विकेट गमावली होती आणि त्यानंतर आपण पाहिलं प्रमोद पाटील ची लाजवाब बॅटिंग. 11 बॉल फेस करत असताना 25 धावा त्याच्या बॅटमधून आणि विश्वास पाटीलने अगदी त्यांची साथ चांगली निभावले. 3 चेंडू फेस करत असताना 9 धावा त्याच्या बॅटमधून. त्यामुळे स्कोर कार्ड वरती धावसंख्या 36 आपण पाहत आहोत सध्याच्या घडीला तोंडरे 40+ टीमची. हो यावेळी आडव्या बॅटनं प्रहार केलाय. पुन्हा एकदा चेंडू चाललाय सरळ टाटा बाय बाय करत सीमा रेषा पलीकडे. शानदार षटकार. या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या 42 या आकड्यावर 42 ऑन अ बोर्ड. 42 धावा स्कोर कार्ड वरती लागले. त्या षटकामध्ये 2 षटकार ठोकले विश्वास पाटील या फलंदाजाने. दमदार बॅटिंग केली. अखूट टप्प्याचे बॉल फेकले जात आहेत आणि त्यावरती लवकर बॉलला पिक केलं जात आहे. स्कोरिंग शॉट निघतायत विश्वास पाटील यांच्या बॅटमधून. टोटल 42 धावा आपण पाहत आहोत. हो आणखीन एक प्रहार करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय. जेलची नामी संधी मिड ऑफला क्षेत्ररक्षक सुभाषच्या हातामध्ये बॉल विसवतोय आणि इथून मात्र खेळीच संपुष्टात येते ती विश्वास पाटील या फलंदाजाची. पंधरा धावा विश्वास पाटील यांच्या बॅटमधून आपण पाहिला. लास्ट बॉल ऑफ द इनिंग शेवटचा बॉल. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुभाषला आपण पाहणार आहोत. शेवटचा बॉल इथून खेळण्यासाठी सुभाष तयार. टार्गेट सेट करणारा बॉल लहू भोईरच्या माध्यमातून फेकला जाईल. लहू भोईरचं हे षटक महागडं राहिले. 5 चेंडू डिलिव्हर्ड केलेत. 15 धावा. एक महत्वपूर्ण विकेट त्यांच्या खात्यामध्ये आहे. धावसंख्या 42. 3 षटकाचा सामना आहे त्यामुळे धावसंख्या अगदी चांगली उभारले पहिल्या सत्रामध्ये तोंडरे 40+ टीमने. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. फुल टॉस बॉल प्रहार केलाय. गॅप मध्ये एक्झूट केलाय. बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंतिम बॉल वरती सुभाषच्या बॅटमधून 4 धावा चौकार आणि धावसंख्या 46 धावा स्कोर कार्ड वरती लागले. टोटल 47 धावेचं लक्ष घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये उतरायचे पडगे 40+ टीमला. चला सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. तोंडे टीम आपण लगेच फिल्डिंग सेटअप लावून घ्या. उशीर करू नका प्लीज. अंतिम सामना आपण पाहणार आहोत. आज स्पर्धेची पहिली रजनी आई गावदेवी चषक आपण पाहतोय. 2026 हे भव्य दिव्य आयोजन. 7 दिवसाची ही रजनी क्रिकेट स्पर्धा आणि आज स्पर्धेची पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहतो टेंबोडे 40+ हा संघ सुपर 12 मध्ये दाखल झाला आणि पडगे 40+ आणि तोंडे 40+ टीम मधून इथून जो संघ जिंकेल तो मात्र सुपर 12 मध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे या मॅच मध्ये हा सामना अततटीचा होईल यामध्ये तिल मात्र शंका नाहीये.
इथून कोणता संघ सुपर 12 साठी क्वालिफाय होईल येणारे 12 बॉल आपल्याला सांगून जातील, येणारे 18 बॉल आपल्याला सांगून जातील. 3 षटकाचा सामना आहे. 18 बॉलमध्ये 47 धाबींचं लक्ष घेऊन पडगे टीम आता मैदानाच्या आतमध्ये उतरेल. सलामीला कोण येईल हे देखील मोठं आता मात्र निश्चितरित्या आपल्याला पाहायला मिळेल. कारण प्रीतम पाटील, सुभाष हे दोन मुख्य ट्रम्प कार्ड आहेत पडगे 40+ टीमचे. ते सलामीला येतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 18 बॉल 47 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये पडगे 40+ हा संघ उतरलाय. धाबा चेस करणं कठीण बनेल कारण इथून आपण पाहिलं जवळपास 3 वाजत आलेत. रम्य पहाट मात्र इथून आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या पहाटे हा सामना आपण पाहतोय. सुपर 12 मध्ये कोण संघ जाणार यासाठी चाललेला हा टास. इथून संघ जो जिंकेल तो मात्र शेवटच्या रजनीमध्ये अंतिम रात्रीमध्ये खेळताना पाहायला मिळेल 13 तारखेला. चेंडू चला चेंडू ची पूर्तता करा आयोजन कमिटी. बॉल बॉय चेंडू द्या. चला दुसरा चेंडू द्या. चला सामन्याला सुरुवात करा. मच्छिंद्र म्हात्रे स्ट्राईक वरती आणि प्रीतम पाटील हे नॉन स्ट्राईक एंड वरती. गोलंदाजी ट्रॅक वरती मिलिंद पाटील हे गोलंदाजीसाठी सज्ज झाले. 47 धाब्यांचं लक्ष. रिक्वायर्ड रन रेट आपण एकंदरीत विचार कराल तर टोटल 15.5 चा रिक्वायर्ड रेट आहे. हो पहिलाच बॉल इथून ऑफ साईड ऑफ स्टंप शरीरापासून फार दूर बॉल ठेवला जातोय. पहिला बॉल आपण पाहिला वाईड आपण इथे पाहतोय. 2:54 पहिला बॉल डिलिव्हर्ड केला जात आहे. याच्याकडे लक्ष असू द्या गोलंदाजी करणारा तोंडरे टीम. हो अखूट टप्प्याचा बॉल यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं परंतु पंचाचा इशारा येतोय. लगातारचा हा दुसरा वाईड बॉल. शरीरापासून बॉल दूर फेकले जात आहेत मिलिंद पाटीलच्या माध्यमातून. लगातार 2 बॉल आपण पाहतो अवांतर फेकले जात आहेत. अँगल चेंज करून गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. 2 धावा फलकावरती लागलेत. 47 धावा करायच्या होत्या. आता समीकरण बदलेल. 45 धाब्यांची गरज. 18 बॉल 45. आता मात्र 15ची सरासरी आले. लॉफ्ट केलाय. क्या बात आहे. मच्छिंद्र म्हात्रेच्या बॅटमधून हाय अँड हँडसम इट्स अ ह्यूज हिट. षटकार. ज्या प्रकारे तोंडरे टीमने सुरुवात केली होती तशाच प्रकारे इथून सुरुवात मात्र करावी लागेल. पहिले 3 बॉल खरं तर पहिले डॉट आले होते. त्यानंतर प्रमोद पाटील लगातार 3 चौकार ठोकले होते. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं टोटल 12 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस आल्या होत्या आणि मागील 2 षटकात आपण विचार केला फार मागणी राहिली होती ती 2 षटके आणि यामुळे धावसंख्या चांगली उभारली जाते. क्विक सिंगल कंप्लीट केला. मिडॉन होता. मिडॉनच्या हातामध्ये बॉल आला नाही आणि त्या कारणामुळे इथे मात्र सिंगल मिळेल. सिंगल धावेच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहिली तर 8 आपण 9 धावा स्कोर कार्डवरती लागलेल्या आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना षटकार ठोकला मच्छिंद्र म्हात्रेने. आता मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. प्रीतम पाटील या खेळाडूला स्ट्राईकवरती आणण्यात येते. क्षमता आहे प्रीतम पाटील या फलंदाजाकडे देखील मोठे पटके मारण्याची. इथून संघाला गरज 16 बॉल 38 धाब्यांची आवश्यकता. ओ यावेळी बॅट स्विंग चांगला. बॅटचा फेस अगोदर क्लोज केला. फेरिशन पाहायला मिळालं.
कमालीचा बॉल इथून आपण पाहतोय. गोलंदाज मिलिंद पाटील या गोलंदाज आपण पाहतो. चांगली गोलंदाजी, षटकार मारला तर कमबॅक करून देत असताना मिलिंद आपण पाहत आहोत. यावेळी लोअर फुल टॉस पिक केलाय. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून बॉल गोळीच्या वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. प्रीतम पाटीलच्या बॅटमधून हा चौकार. 4 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 13 आपण पाहतोय. मिलिंद पाटीलचं पॉवर प्लेचं षटक थोडं महागडं राहिलंय. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न पडगे टीमच्या दोन्ही फलंदाजांचा आपण पाहतोय आणि कॅपिटलाइज करावं लागेल, कारण टोटल 47 धाब्यांचं लक्ष आहे. हो, हा देखील लाईन चेक करावी लागेल. पंचांचा इशारा, राम पाटील सर इशारा करतायत की हा बॉल वाईड आहे. शरीरापासून फार दूर बॉल फेकले जात आहेत. आपण पहिले 2 बॉल देखील आपण पाहिले तर वाईड फेकले होते मिलिंद पाटील या गोलंदाजाने, आणि आता चौथा बॉल देखील आपण पाहिला वाईड फेकला जातोय. त्यामुळे धावसंख्या 1 ने पुन्हा एकदा पुढे चालले. टोटल 14 धावा स्कोर कार्डवरती. पडगे टीमला जी धावसंख्या, जी स्ट्राईक रेट आहे, तो मात्र 15.50चा उभा राहायचा होता. आता मात्र त्या स्ट्राईक रेटपर्यंत पोहोचण्याचं काम इथून पडगे 40+ टीमच्या माध्यमातून केलं जात आहे. चांगली बॅटिंग बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा स्कोर कार्डवरती. उर्वरित या षटकातला 2 बॉलचा खेळ बाकी. हो, यावेळी अगदी जडमध्ये बॉल डिलिव्हर्ड केला. क्या बात आहे. खेळाडू वृत्ती पहा. प्रीतम पाटील एज लागली आणि कॅच घेण्यात आला. पहिल्या विकेटचं पतन. प्रीतम पाटीलची खेळी संपुष्टात. तिसऱ्या क्रमांकावरती सुभाष दाखल झालाय. 5व्या बॉलवरती विकेट मिळवला. षटक मागणं राहिलं, परंतु महत्वपूर्ण विकेट प्रीतम पाटील या खेळाडूला बाद करण्यात यश मिळालं. मिलिंद पाटील या गोलंदाजाला. आता सुभाष ऑन स्ट्राईक. शेवटचा बॉल या षटकातला खेळण्यासाठी फलंदाज सज्ज राहील. 13 बॉल 33चं समीकरण आहे या मॅचमध्ये. 13 बॉल 33. अजूनही धावसंख्येची गरज. गोलंदाज तयार. मिलिंद पाटीलचा पुढचा बॉल. हो, सुभाष साठी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. लॉंग चेस फिल्डर साठी बॉल, आणि इथून मात्र एक्झॅक्टली काय झालं हे चेक केलं जाईल WTC वाहिनीच्या माध्यमातून. प्रॉपर टायमिंग जुळलं होतं, परंतु एलिव्हेशन मिळालं की नाही हे मात्र पाहावं लागेल. WTC वाहिनीच्या माध्यमातून एक्झॅक्टली चेक केलं जाईल की हा षटकार आहे की विकेट आहे, हे आपण चेक करणार आहोत. फटका चांगला होता. दमदार स्ट्रोक सजवला. उंची जास्त आपल्याला पाहायला मिळाली. लांबी किती आहे हे चेक केलं जात आहे. कॅच, अगदी रनिंग कॅच आपण पाहतोय. सुपर्ब झेल घेण्याचा प्रयत्न, अँड इट इज आउट. फलंदाज बाद. सुपर्ब झेल. रनिंग कॅच, कॅच ऑफ द नाईट म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खरं तर क्षेत्ररक्षक सुभाष यांच्या माध्यमातून सुभाषचा झेल घेतला जातोय. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना पडगे टीमला. आता मात्र पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 14 या आकड्यावरती. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल आणि 33 धाब्यांची आवश्यकता. निघून चालाय सीमारेषा पलीकडे. दुसऱ्या षटकामधील वेलकम बाउंड्री. 4 धावा.
मात्र मच्छिंद्र म्हात्रे याचं आवर्जून नाम उल्लेख करेल. कारण मच्छिंद्र म्हात्रेकडे ती क्षमता आहे मोठे पटके मारण्याची आणि ती क्षमता आणि ती कुवत आता मात्र दाखवावी लागणार आहे. हो, यावेळी पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे. मागील बॉलवरती चौकार आणि या बॉलवरती दमदार A1 क्वालिटीचा षटकार. रडारमध्ये बॉल होता, पाठवलं सरळ सीमारेषा पलीकडे. 6 धाबेंकरता षटकार. आता मात्र समीकरण बदललंय. 10 बॉल 23 धाबेंची आवश्यकता आहे. म्हणजे इथूनपर्यंत जोपर्यंत मच्छिंद्र म्हात्रे स्ट्राईकवरती आहे, खेळपट्टीवरती आहे, तोपर्यंत आशा पल्लवीत राहतील पडगे 40 प्लस टीमच्या. अगदी चांगले मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. शेवटचा सामना आजच्या रणजीमधील पडगे 40 प्लस विपक्ष तोंडे 40 प्लस. दोन्ही ताकदीचे दोन्ही संघ आपण पाहत आहोत. हो, पुन्हा एकदा रडारमध्ये बॉल फेकण्याचा प्रयत्न. लालच दिली होती मच्छिंद्र म्हात्रेला, परंतु इथून मात्र बॅट अँड बॉलमध्ये संपर्क जाणवला नाही. डॉट बॉलची अजूनही सांगतात 3 बॉलचा अजूनही खेळ बाकी या षटकातला. 3 बॉलमध्ये एखादा मोठा फटका आला ना तरी मॅचमध्ये रंगत निर्माण होईल, यामध्ये ती मात्र शंका नाहीये. धावसंख्या 24 आपण पाहतोय. हो, पुन्हा एकदा स्लॉटमध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न. वारंवार अगदी ओव्हरपिच बॉल फेकले जात आहेत. सिंगल धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न. कॉलिंग खराब रनआउटच्या स्वरूपामध्ये तिसऱ्या विकेटचं पतन. राजू बोहीर एकही बॉल फेस न करता मैदानाच्या बाहेर. वीस धावसंख्या आपण पाहतोय. येणारे 8 बॉल अजूनही 22 धावेची आवश्यकता. मच्छिंद्र मात्रे कशा प्रकारे स्ट्राईकवर येईल याचा प्रयत्न करावा लागेल फलंदाजांना. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुरेश सुरेश जोशी फलंदाजी ट्रॅकवरती. उर्वरित 2 बॉलवरचा खेळ बाकी. 2 बॉलमध्ये रणनीती काय असेल हे पाहावं लागेल. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न आहे. हो, यावेळी बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरेश जोशीच्या बॅट मधून पहिला बॉल फेस करत असताना येतोय चौकार. पुढे 4 धावा आल्या. महत्वपूर्ण बाउंड्री मच निडेड. चौकार ठोकला सुरेश जोशी या फलंदाजाने आणि 4 धावेच्या मदतीने धावसंख्या 29 या आकड्यावरती. आता 7 बॉल 18 धावेची अजूनही आवश्यकता. सामन्यामध्ये रंगत वाढवले चौकाराने, ऊर्जा निर्माण केली जाते. दमदार खेळ साकार केला. तर पहिला बॉल फेस करत असताना स्टेप आउट करून सुरेश जोशीच्या बॅटमधून चौकाराला. 7 बॉल 18 रन्स टू विन. चला वेळ करू नका, लगेच सामन्याला सुरुवात करायची. 7 बॉल 18 अंतिम बॉल बरंच काही सांगून जाईल या मॅच मध्ये. मच्छिंद्र मात्रे अजूनही खेळपट्टीवरती आहे. 6 बॉल 18 धाबा त्याच्या बॅटमधून. शेवटचे 6 बॉल मच्छिंद्र मात्रे खेळ देईल असा प्रयत्न मात्र या इनिंग मध्ये पाहायला मिळेल का हे पाहावं लागेल. नॉन स्ट्राईक एंडवरती सुरेश. फुल टॉस बॉल सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का आणि इथून मात्र दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. अगदी जोखीम पत्करली नाही. बचेंगे तो और लढेगे असा पवित्रा मैदानाच्या आतमध्ये. नाहीतर मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3/30. पडगे 40 प्लस टीमची आता येणारे 6 बॉल 17 धाब्यांची आवश्यकता.
चला स्पीडअप करा. शेवटचं षटक आहे. 6 बॉल 17 धाब्याची आवश्यकता. स्ट्राईक वरती सुरेश जोशीला आपण पाहणार आहोत. अंतिम बॉलवरती आपण पाहिलं मागील षटकामध्ये जोखीम पत्करले नाही. जर जोखीम पत्करले असती तर डायरेक्ट थ्रो होता. मात्र मच्छिंद्र मात्रेला मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागलं असतं, पण तो असं चित्र दिसून आलं नाही. जागेवरच खरं तर सुरेश जोशीनं थांबवलं. वेळच्या वेळी कॉल दिला. क्रिकेटमध्ये कॉलिंग फार खूप महत्त्वाचे असते आणि ती कॉलिंग चांगली पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. धावसंख्या 3/30. आता उर्वरित 6 बॉल 17 धाब्यांची आवश्यकता आहे. चला फिल्डिंग सेटअप लगेच लावून घ्या. 6 बॉल 17 धाब्यांची आवश्यकता आहे. गेम ऑन. अंतिम षटक. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न सुरेश जोशी या फलंदाजाचा सफल पाहायला मिळतोय. वेगवान बॉल. तिसऱ्या षटकामध्ये मच्छिंद्र पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालेत आणि पहिलाच बॉल निर्धाव वेगवान बॉल पाहायला मिळतोय. सुरेश जोशी ऑन स्ट्राईक. हो, यावेळी लॉफ्ट केलाय. मिड विकेटला क्लिअर होईल का? यस, डेफिनेटली. फॅन्टास्टिक स्ट्रोक बाय सुरेश जोशीच्या बॅटमधून षटकार. सुपर बॅटिंग सुरेश जोशीच्या बॅटमधून षटकार आणि षटकाराच्या साह्यानं धाव संख्या 36 या आकड्यावरती चांगली झुंज दिली जाते. पडगे 40 प्लस टीम कडून हार मानण्यासाठी कोणताही संघ तयार नाहीये. अंतिम बॉल पर्यंत सामना जाईल यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. 4 बॉल 11 धाब्याची अजूनही आवश्यकता. 4 बॉल 11 समीकरण सोपं देखील म्हणता येणार नाही आणि अवघड देखील म्हणता येणार नाही. सामना समांतर आहे. 4 चेंडू 11ची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा मच्छिंद्र पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज. ओ, यावेळी लाईन चांगली आहे. पंच दर्शवत आहेत. तीर्था बॉलची इथून सांगत आपण पाहतो. बॉल सोडून दिला सुरेश जोशी त्या फलंदाजाने आपण पाहतो. तीर्था बॉलची सांगत आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल 11. सामना मात्र थोडा उघड झालाय पडगे 40 प्लस टीम कडून. हाय व्होल्टेज सामना. स्टेप आउट. वॉट अ स्ट्रोक. क्रिकेटचं मादक सौंदर्य. चेंडू आउट ऑफ द पार्क. कव्हर रिजन मध्ये सुरेश जोशीच्या बॅटमधून नव संजीवनी देणारा हा शानदार षटकार. सुपर बॅटिंग. असं वाटलं नव्हतं की 6 चेंडू मध्ये 17 धावा सुरेश जोशी हा खेळाडू खेळेल, परंतु टीमने दाखवलेला विश्वास आणि त्या विश्वासावरती अगदी सार्थ ठरणारा हा खेळाडू आपण पाहतोय. टोटल धावा फलकावरती धावा 42 आपण पाहतोय. चला खेळाडू कक्षामधून कुणी उठू नका. पडगे टीम सामना फार अटातटीचा आहे. रोमहर्षक सामना आहे हे देखील आम्ही जाणतो, परंतु उत्साह करा. परंतु खेळाडू कक्षामध्ये 2 बॉल 5 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे. सामना अजून संपला नाही. अगदी सामना बरोबरीत आहे. दोन्ही टीमच्या बाजूने आहे. 2 चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता. अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरेश जोशी यांच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल मच्छिंद्र पाटील. हो, पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. जडमध्ये बॉल डिलिव्हर्ड केलाय. सिंगल. जो खेळाडू सलामीला आलेला मच्छिंद्र मात्रेला मात्र आता शेवटच्या बॉलवरती स्ट्राईकवर आणण्यात येते. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये येणारा 1 बॉल आणि 4 धाब्यांची आवश्यकता. मॅच मात्र आवडल्या असते तर जोरदार टाळ्या उद्या मित्रांनो. अगदी पहिल्या रजनीमधील अंतिम सामना सुपर 12 मध्ये कोण धडक मारणार यासाठी चाललेला ठास आपण पाहतोय. चांगली झुंज दोन्ही टीमच्या माध्यमातून दिले. ते अंतिम बॉल पर्यंत सामना जाईल असं म्हटलं होतं आणि अंतिम बॉलवरती सामना जाताना पाहायला मिळतोय. 1 बॉल 4 धाब्यांची गरज. मच्छिंद्र पाटील टू मच्छिंद्र मात्रे असा बॅटल मैदानाच्या आतमध्ये. कोण जिंकेल
एक बॉल 4 धाब्यांची गरज. हो यावेळी